यश मज्जा आली का? मग आज जाम दुखलं. गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर काल उठण्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर आज माझ्या बहिणीची हळद आहे आणि दुपारची वेळ आहे. म्हणजे दुपारची हळद पण तुम्हाला बघायची आणि इव्हिनिंगची पण बघायची. तर दुपारी आम्ही कशी हळद एन्जॉय करतोय ते तुम्हाला बघायचं आहे. तर आता मी माझा हा असा गेटअप केलाय, मी तुम्हाला दाखवतेच. तर हा साऊथ लुक मी केलेला आहे आयत्या वेळेवर. तर कसं झालंय कमेंट मध्ये सांगा. आणि माझी लेक ब्राईडला मी तुम्हाला दाखवते, पण थोडा वेळ घ्या कारण की ब्राईडला मी पटकन रेडी करते आणि तुम्हाला शो करते. हा वही नाही. तर तुम्ही बघितलं पियूला आशीर्वाद मिळालेला आहे. ते दिदी लोक आलेले आणि शगुन घेऊन गेलेले आहेत. पियूला रेडी केलेलं आहे आणि आता पियूचं फोटोशूट चालू आहे. आता आम्ही तिला मंदिरामध्ये घेऊन जातोय. वहिनीचा मामी लोक सगळे. तर कंटिन्यू करा. आम्ही चाललो आहे आता ही अशी सगळी फलटण घेऊन. यश मज्जा आली का? मग आज जाम दुखलं. करवली आणि करवलं ना खाऊ नसतो. असं ऊन खायला लागतो. पण थांब इथंच खोलशी. मला चालून देणार नाही. हे 10 वाजता करायचं असतं. तर हे आम्ही 1 वाजता चाललोय. हा 1ला चाललोय. हे आता सगळा रोड झाडं तेवढं ऊन खात. आता असा ब्लीच फेशियल केलेला सगळा ग्लो जाणार आहे. थांब पिऊ जरा. तर आपल्या शुभ कार्याच्या विध्यांना सुरुवात करण्यापूर्वी गावदेवीचं दर्शन घेतलं जातं. सो आम्ही पियूला घेऊन इथे आलेलो आहोत. आमच्या गावातल्या गावदेवीचं मंदिर आहे. आई माऊलीच्या आशीर्वादाने सगळं लग्न कार्य व्यवस्थित पार पाडू दे. आणि आता गावदेवीचं दर्शन झाल्यानंतर कुलदैवतांचं दर्शन करून आम्ही पुढच्या विध्यांना सुरुवात करणार आहोत.
अगरबत्ती लावली तुम्ही पाया हे पडून कुलदेवतांच्या आमच्या पाया पडायला आलेलो आहोत आम्ही. एक दर्शन बाकी राहिलंय आणि मग तिकडनं हळद लावण्याचं मग नंतर प्रोग्राम चालू होईल. अबीर टाकला का? अबीर पण टाक. या अबीर घे. त्याला काय आता कधी तू नाजूला येऊ करतो घे. अशी आम्ही घामाने आंघोळ करत आहोत आता हळदीला. अजून हळद लावायची. तिकडे पूजा चालू आहे तिची. कुठं लावून ये मामा. लावून येतो कुठं सगळा ऊन खाऊन आलो ना ताई आपण. बाजूला गेले अख्खा ऊन खाऊन आलो आम्ही. पाहुणी सगळी जमल्यात. तर इथे तुम्ही पाहू शकता पाहुणी मंडळी जमलेली आहे आणि आता उशीर झालेला आहे तरी सुद्धा सगळी थांबलेली आहेत. आणि आता पिऊला हळद लावण्यात येईल. हळद लावल्यानंतर हळद खेळण्यात येईल. सगळे एकमेकांना खूप हळदीने रंगवतील आणि त्यानंतर सगळे एकत्र डान्स करतील, जेवण करतील आणि इव्हिनिंगची हळदीची ही धम्माल मज्जा करणार आहेत. सगळी फुल टू धम्माल करणार आहेत. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅपी बर्थडे. आमच्या पिल्लूचा आज बर्थडे. काल सांगितलं ना मी तुम्हाला असं ना. थँक्यू बोलला बेटा. हॅपी बर्थडे. घेतला ब्लॉग मध्ये घेतली ना सगळ्यांना. गाडीवर बाबू आहे तरी बघा. नवरीची वहिनी सांगता
दादा सांग दादा बघ बघ नंतर नाचा नाही कुठे गेली गाडी चांगलं बघा. हल्दी है मावशी की हल्दी मावशी की शादी जाऊन जा ग बहीण आहे माझी मोठी ताई सव्वा 3 झालेले आहेत आणि आता आम्ही जेवायला चाललोय. आता जाम भूक लागलेली आहे. आई जेवला का? तर भूक लागले जेवण घेतो आणि आता लगेच घरी जाऊन फ्रेश होऊन. ताई तू आराम करणार? हो हो थोडा मला नाही आराम, ब्राईडची तयारी करायची. आमचा दुसरा लुक बघायचंय तुम्हाला. गप्रे करवले असल्यावर साधा काम नसतो, असं लेट जेवण लागतो आणि असं करवलं असल्यावर असं वाढायला लागतो. काय नाही का? जेवण करून आता सगळा मांडव आमचा खाली झालाय. जो तो गेलाय घरी रेडी व्हायला. मी पण जाते आता रेडी व्हायला. पियू येईल, पियूला रेडी करायची, मग मी रेडी होईल. खूप थकलोय. भेटली नव्हती ती, राहिली होती ना तिने बघितली नव्हती मला. तुला मिस करेन मी. तारीख कशी नाही करू ती एकटीचा नाही ना. हे गाईज, तर पियू आपल्याकडे आलेली आहे. असं वाटत नाही पियूचं लग्न आहे. म्हणजे मी घरी आली, मी फ्रेश झाली, पियू पण घरी फ्रेश झाली. हळदीचं अंग होतं, सगळं फ्रेश होऊन आले. असं वाटतं नेहमी येते घरी तशीच आली. वाटतच नाही लग्न. इकडे बघितलं की वाटतं. आपण तिला लवकर लवकर आवरून घेऊ
लवकर लवकर रेडी करूया. 6 वाजून गेले ना, 5:30 झालेले आहेत. तर लवकर मी तिला आवरून घेते आणि मग मी पण रेडी होते. आता माझं पण एक स्पेशल लुक असणार आहे. फक्त जरा पावसाने ना अंधार केलाय, तर थोडी भीती वाटते. पाऊस नाही येऊ दे. माझ्या घरी पिऊ आली रेडी व्हायला, पण माझ्या घरी आणखी कोणतरी आलंय. अशा ताई, राजी, तुम्हीच नंतर टीव्हीत बघा तुम्हाला. इकडे तयारी चालू आहे. आणि हे माझे बहिणीचे मिस्टर आहेत, आमचे भाऊ. आणि हे माझे मिस्टर आहे. एक दादा आमचा झोपलाय, थकलाय बिचारा प्रवासात. आपली ब्राईड आता रेडी आहे. एक सेकंड. काय नाव घे समाधानची नवरी. हे गाईज, तर आपली ब्राईड आता रेडी आहे. तुम्ही बघू शकता. टाईट पाहिजे ना थोडं. करते. बाकी तुला मेकअप आवडला? समज आता. जाम खुश आहे, जाम आवडलाय. म्हणते ताई मस्त झाला. मी तुम्हाला व्यवस्थित शो करते तिला. जरा हा नाव बघा, समाधानची नवरी असं लिहिलेलं आहे. ही आपली हेअरस्टाईल. डोळे बंद कर. फक्त पावसाने घाण नाही घातली पाहिजे. सगळं मस्त झालंय. तर आता पियूला जाऊ दे. आता मी रेडी होते. 8 वाजले. मावशीच्या बरोबर जायचं होतं तुला, कपडे घालायला. हे गाईज, तर तुम्ही पाहिलं पियू गेलेली आहे आणि आता मी रेडी झालेली आहे. तर खूप असा सुंदर जो मेकअप झालेला आहे माझ्या फेस वरती. तर कसं वाटलंय हो? तुम्हाला आवडलं? तर हा मेकअप साईदादांनी केलंय. साईदादांना तुम्ही ह्या आधी पण माझ्या व्लॉग मध्ये, माझ्या नाटकाच्या शूट मध्ये साईदादा आहेत, मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत. तर ह्यांनी केलंय. साईदादा मला खूप आवडलं, छान. धन्यवाद. आणि हा अक्षय साईदादाचा मित्र आहे. तुम्ही दोघं माझ्यासाठी आलात. थँक्यू सो मच. खूप सुंदर दिसतात. थँक्यू. आता आम्ही हळदीमध्ये चाललोय. उशीर झालाय खूप, पण आता तुम्ही बरोबर तिला बोललो बघा मी. बिर्याणी में
तुम्ही पियूच्या हळदीचा दुपारचा व्हिडिओ पाहिलात आणि लग्नाचा हळदीचा रात्रीचा सुद्धा व्हिडिओ पाहिलात. खूप धमाल मस्ती खूप एन्जॉय केलंय आम्ही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते, तुमची सगळ्यांची माफी मागते आणि पियूची पण माफी मागते की तुम्ही बघू शकता युट्यूबवरती मला काही पोस्ट नाही करता येत, म्हणजे तेवढा वेळ नसतो. पण इन्स्टावरती माझ्या कविता जाधव 562 आणि कविता जाधव 123 कविता मेकअप आर्टिस्ट 123 ह्या आयडीवर माझ्या पोस्ट असतात. कंटिन्यू ऑर्डर असल्यामुळे मला म्हणजे फोटो आणि व्हिडिओमुळे मला मोबाईलकडे खास लक्ष देता आलं नाही. स्टोरेज फुल झालं आणि आयत्या वेळेवर घरातलं लग्न होतं, सो मला तेवढं मॅनेज करता नाही आलं. सो मला आपला पियूच्या लग्नाचा व्हिडिओ शूट करता नाही आला आणि तो मला तुम्हाला दाखवता येणार नाही, शूट केला नाही त्यामुळे दाखवताच येणार नाही मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे. कारण की ह्या एका महिन्यात 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी एकटीच आहे. जे काही करते ते मी एकटी करते, मला सपोर्ट नाहीये. कारण की तुम्ही बघताय ना शाहू असते सोबत, पण शाहूची पण एक्झाम चालू आहे, बोर्ड एक्झाम आहे. तो शाहूला मावशीचं लग्न अटेंड नाही करता आलं, सो समजून घ्या. आणि ऑर्डर आणि घरातलं आणि हे शूट मला करता नाही आलं, मला माफ करा. ह्याच्या पुढे मला आणखी छान मॅनेज करता येईल ह्याची मी काळजी घेईन आणि मला तुम्हाला आमच्या व्हिडिओ शो करता येतील, दाखवता येईल ह्याची मी काळजी घेईन, प्रयत्न करेन. तर लग्नाचा व्लॉग नाही मला पोस्ट करता आलाय, पण लग्नाच्या काही शॉर्ट्स व्हिडिओ माझ्यापर्यंत येतीलच, त्या मी तुम्हाला युट्यूबवरती दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनची बेल वाजवायला विसरू नका. कारण की आता माझा मोबाईलचा प्रॉब्लेम थोडा कमी झालाय. सो मी काही शूट आपले बाकी आहेत ते मी करणार आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनची बेल वाजवा, म्हणजे त्याचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ पाहता येतील. तर आधी जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा आणि मला युट्यूबवरती असंच सपोर्ट करा, प्रेम करा आणि इन्स्टावरती पण प्रेम करा. तर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि खूप 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 धन्यवाद. तर बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.